जय शिवराय मित्रांनो. अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदान खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 24 जानेवारी 2024 पासून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी अनुदानाची रक्कम जमा होत आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम अद्याप जमा झालेली नाही. काही शेतकऱ्यांचे अनुदान ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे अडकलेले आहे, तर काहींचे अनुदान इतर तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित आहे. काही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे, परंतु ते नेमके कोणत्या खात्यात जमा झाले आहे याबाबत संभ्रम आहे. कारण अनेक वेळा ई-केवायसीसाठी दिलेले खाते वेगळे असते आणि अनुदानासाठी दिलेले खाते वेगळे असते. ही सर्व माहिती शेतकरी ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात. यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रणालीच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागते. त्या ठिकाणी पेमेंट स्टेटस तपासण्याचा पर्याय उपलब्ध आहे. येथे आपला लाभार्थी ओळख क्रमांक टाकून सबमिट केल्यानंतर संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसते. यामध्ये शेतकऱ्याचे नाव, अनुदान जमा झाल्याची तारीख, किती रक्कम जमा झाली आहे, कोणत्या बँकेत जमा झाली आहे आणि पेमेंटची सद्यस्थिती याची सविस्तर माहिती मिळते. जर पेमेंट यशस्वी झाले असेल तर त्या ठिकाणी पेमेंट यशस्वी असल्याचा उल्लेख दिसतो. जर ई-केवायसी पूर्ण झालेली नसेल तर पेमेंट स्टेटस ई-केवायसी प्रलंबित असल्याचे दाखविले जाते. तसेच आधार सीडिंग किंवा इतर काही अडचण असल्यास पेमेंट तहसील स्तरावर प्रलंबित असल्याचा संदेश दिसू शकतो. अशा परिस्थितीत संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याची आवश्यकता असते. अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की अनुदान नेमके कोणत्या खात्यात जमा झाले आहे, हे देखील ऑनलाईन पद्धतीने तपासता येते. यासाठी राष्ट्रीय पेमेंट प्रणालीच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागते. येथे आधार सीडिंग आणि बँक मॅपिंगची माहिती तपासण्याची सुविधा दिलेली आहे. या प्रक्रियेत आधार क्रमांक टाकून त्याच्याशी कोणते बँक खाते जोडलेले आहे हे पाहता येते. OTP पडताळणी केल्यानंतर बँकेचे नाव, खाते DBTसाठी सक्षम आहे की नाही आणि ते कधीपासून सक्षम आहे याची माहिती मिळते. जर त्या आधार क्रमांकाशी एकापेक्षा जास्त खाती जोडलेली असतील तर खाते तपशील पाहण्याचा पर्याय देखील उपलब्ध असतो. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आधार क्रमांक व OTPच्या माध्यमातून खात्याचा क्रमांक, खातेधारकाचे नाव आणि खात्याचा प्रकार पाहता येतो. या प्रकारे शेतकरी अतिवृष्टी अनुदानाची स्थिती, अनुदान कोणत्या खात्यात जमा झाले आहे, तसेच आधार बँक मॅपिंगची सद्यस्थिती सहजपणे ऑनलाईन तपासू शकतात. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे संभ्रम दूर होऊ शकतात. जर या संदर्भात काही अडचण किंवा प्रश्न असतील तर ते नक्की विचारावेत. पुढील अपडेटसह पुन्हा भेटू. धन्यवाद.